नमस्कार मित्रांनो, द कॉकटेलमध्ये आपलं स्वागत आहे. माझे नाव ऋषभ सावंत आणि आज आम्ही चाललो आहे द फ्लेमिंगो, म्हणजे ते ऐरोली ठाणे साईडला आहे. तर बघू आपण तिकडे जाऊन कसं काय आहे आणि काय व्ह्यू आहे ते. द फ्लेमिंगो स्पॉट म्हणून या जागेचं नाव आहे. तिकीट आहे काहीतरी त्याला. ते आता एकदा आतमध्ये जाऊ आणि बघू. पण लहान मुलांना आणण्यासाठी अशी खूप चांगली जागा आहे. तिकीटची प्राईस काय आहे ते आतमध्ये जाऊन एकदा कळलं आपल्याला. 55 रुपये पर हेड आहे. ज्येष्ठ नागरिकांनुसार किंवा शालेय विद्यार्थ्यांचे वेगवेगळे चार्जेस आहेत. आता आम्ही म्युझियममध्ये चाललेलो आहे. म्युझियम बहुतेक तर हेच दिसत आहे. म्युझियममध्ये आपण आलेलो आहे. सर्वात पहिलं तर माझा जेव्हा म्हणजे खूप चांगलं वाटलं आहे मला हा टँक बघून. खरं खूप म्हणजे खूप मोठा आणि असा सुंदर टँक आहे. आणि तुम्ही एकदा चेक करा काय मेंटेन ठेवलं आहे तो, एकदम स्वच्छ मसाल्यामध्ये आल्यासारखं वाटतं. सर्व तुम्हाला युनिक फिशची नावं वगैरे इथे दिसते. एक कन्सेप्ट मला खूप आवडली. ते म्हणजे कोणताही मेसेज त्यांना थ्रो करायचं आहे. जसं की बांगडा खाण्याचे प्राधान्य असलेला बांगड्याचं त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आणि इथे त्यांनी बांगडा फिश दाखवत आहे. चालायला तर बरंच लागतं आहे, म्हणजे एक्सरसाइज पण चांगली होऊ शकते तुमची इथे आलात तर. खरंच हे जे बघितलं ना, हे रोल करून असं 3D पेंटिंग टाईप बघायचं, हे पूर्णपणे एकदम लहानपणीची आठवण आहे. लहानपणी आमच्या असंच असायचं. खूप छान असा अनुभव आला फ्रोझन एकदम फ्लेमिंगो बघून. चांगलं वाटलं. ठीक आहे, आता ते बोटिंगचे इथे जाणार आहोत, पण ती बोटिंगची पण प्री बुकिंग करायला लागते. आता आम्ही केली नाही, जस्ट आम्ही फक्त बघायला जाऊ. आम्हाला कारण का माहीत नव्हतं इकडे येण्याआधी. बघू आता. हा रोड आहे सिमेंटचा. रोड जो आहे तो बोटिंगच्या इथे जातो. इकडनं तुम्ही गाडी वगैरे पण घेऊन जाऊ शकता, पण त्याचे वेगळे चार्जेस आहेत. आम्हाला फिरायचं होतं म्हणून आम्ही 15 नंबरच्या बसनेच प्रवास करण्याचं असं ठरवलं. अरे 11 नंबरची बस म्हणजे आपले 2 पाय. प्री बुकिंग बोटिंग असेल तर तुम्ही सिमेंट पातळीवरनं जावा, किंवा तुम्हाला नॉर्मल फक्त बघायला यायचं आहे तर ह्या खालच्या ब्रिजवरनं तुम्हाला जाण्यासाठी म्हणजे इकडच्या गार्डने सांगितलेलं आहे. खरं तर आम्हाला पण मजा आली असती बोटिंग करायला, पण ह्याच्या आधी आम्हाला आयडिया नव्हती प्री बुकिंग. आम्हाला वाटलं इथे आल्या बुकिंग होणार. ती अशी झालेली आहे कारण का हे ब्रिज पूर्ण हलतंय माझ्याबरोबर हत्ती असल्यामुळे. ऑक्सिजन खूप खतरनाक लेवलला इथे भेटत असेल, कारण का पूर्ण सगळ्या विभागामध्ये आजूबाजूला सगळीकडे झाडच झाड आहेत. एक खूप युनिक कन्सेप्ट आहे. मस्त एका छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये त्यांनी विविध प्रकारची झाडे लावली आहेत. बघू शकता, छान छोटी छोटी रोपटी लावलेली आहेत. जागेचा मेंटेनन्स वगैरे तर एकदम हाय ठेवलेलाच आहे. त्याच्याबरोबर हायजीन वगैरे पण खूप चांगला मेंटेन केलेला आहे. म्हणजे वॉशरूम आहे तिथे पण ते खूप स्वच्छ वगैरे व्यवस्थित एकदम ठेवलेलं आहे. तर चांगली जागा आहे. आणि जर गव्हर्नमेंट ह्या जागेला काही देत असेल फंड वगैरे तर खूपच भारी असेल म्हणजे. आणि जर पर्सनल ह्या तिकीटच्याच पैशाने एवढा जर मेंटेनन्स चांगला ठेवला असेल तर खूप चांगलं आहे. एकाची पर पर्सन तिकीट किती होती? 55 रुपीज पर पर्सन तिकीट होती. त्या हिशोबाने जर बघायला गेला तर खूप चांगलं मेंटेनन्स आहे आणि खूप मस्त, म्हणजे 55 रुपये तर पूर्ण वसूल आहे. ते चार्जेस जे आहेत ते मी एकदा दाखवेन एंडिंगला. तर सांगायचं झालं तर इथे जर तिकीट विदाऊट जर काढता जरी तुम्ही गेलात ना तर कोणाला काय कळणार नाही, पण तसं करू नका, कारण का थोडा जागेचा मान ठेवा. एवढं ते मेंटेनन्स वगैरे व्यवस्थित ठेवलेलं आहे. हां, तर ते तिकीट काढूनच जावा, जास्त काय नाही आहे. 55 रुपये तिकीट आहे, नॉर्मल आहे. फ्लेमिंगो स्पॉट कडून तर आम्ही आता निघालो. तिकीटचा दर तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. चला तर मित्रांनो, इतक्या शेवटपर्यंत माझी बडबड ऐकत व्हिडिओ बघितलाच आहात तर आमच्या चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरूच नका.